हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह, अजंठा चौक, सातारा. रणजित निकम यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी, रणजित निकम यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त फौजी या ठिकाणी जमा होणार आहेत. हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्हवर मुद्दाम मी कॅमेरा मारतोय. काही मंडळी इथं आता हजर झालेली आहेत. या सगळ्या कार एक्स आर्मी पर्सनच्या आहेत आणि सर्व माजी सैनिक मोठ्या उत्साहात चितळी या गावाला जाण्यासाठी, तिथे श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी जमलेले आहेत. अजूनही काही कार येणं बाकी आहे. जेवढे जमलेत तेवढे माजी सैनिक तुम्हाला या फ्रेममध्ये दिसत आहेत. खटाव तालुका, चितळी गाव या ठिकाणी आपल्याला आता इथून निघायचं आहे. रणजित निकम यांच्या बाबतीत जी घटना घडली आहे, अतिशय निंदनीय घटना. एका फौजीचं एका गावात निर्घुण हत्या होते आणि त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं. 2 लहान बछडी, वृद्ध मातापिता. मग ते एकटे नाही आहेत, त्यांच्यासोबत आम्ही सगळे आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी जमलो आहे. आपण काही माजी सैनिकांना बोलतं करूया. एक एक कार येते, अजून लोक जॉईन होत आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एक सद्भावना आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये निकम कुटुंबियांच्याविषयी प्रेम आहे. आणि अर्थातच एक फ़ौजी जब तूफ़ान में अटकता है तो हम सब उसका साथ निभाने के लिए तैयार है, ऐसा ही कुछ बयां करते हुए ये सारे चेहरे. मनामध्ये दुःखाचा डोंगर आहे, पण या दुःखात असा एकोपा दाखवत आपल्याला रणजित निकम यांच्या गावाकडे जायचं आहे. चितळी गावाला जाण्यापूर्वी आपण इथं जमलो आहोत. मी आता एक एक आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारीन की आपण नक्की कुठे चाललो आहे, आपल्या मनातल्या काय भावना आहेत, आपली समाजाकडनं काय अपेक्षा आहे आणि एकंदरीतच आपल्या मनामध्ये काय विचार आहेत. संतोष निकमजी यांना आपण बोलतं करूयात. निकम सर, नमस्कार. नमस्कार सर, रणजित निकम यांच्या बाबतीत जे काही घडलं त्या सगळ्या दुःखात तुमच्यासोबत मी पण सहभागी आहे. आज आपण इथं जमलो, साधारण प्रयोजन वगैरे माझ्या ऑडियन्ससाठी आपण सांगा. आपण आता या मोर्चासाठी सर्वजण जमलेलो आहे. तिच्या गावात मोर्चा काढण्यासाठी मी जाणार आहे. ओके. तिथे तुम्ही श्रद्धांजली अर्पित करणार? हां सर, श्रद्धांजली अर्पित करणार. आणि मग परिवाराला भेटणं हा पण एक उद्देश. हां. ओके. मदने साहेब, आपण ISL मुळशी आपला सैनिक सेवा संघ यांच्यातर्फे आलेला अध्यक्ष आहात. आपल्या काही भावना? नमस्कार, मी रामदास मदने, पुण्यातनं चितळी या गावी रणजित निकम यांच्या श्रद्धांजलीसाठी आम्ही त्यांच्या गावी जात आहोत. साताऱ्यात आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी महाराष्ट्रामधनं संघटनेचे अध्यक्ष बऱ्याच संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथनं आम्हाला एक 40 किलोमीटर चितळी गाव या ठिकाणी त्यांच्या घरी, त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी आम्ही इथनं निघणार आहोत. तर या ठिकाणी सर्व अजून काही येत आहेत. सर्व माजी सैनिक या ठिकाणी एकत्र होऊन प्रशासनाला आम्ही विचारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. की गावकीच्या ग्रामपंचायतपासून आम्ही सुरुवात करणार आहे की ग्रामपंचायतीला आम्ही विचारणार आहे की तुम्ही एवढे 10 दिवस होऊन गेले तरी तुम्ही अजून काय त्याच्यावरती कारवाई केलेली नाही. आणि जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आम्ही पोचणार आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. हीच आमच्या सर्व संघटनेच्या वतीनं आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही या चितळी गावामध्ये आता निघतोय आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याला भेटण्यासाठी आम्ही सर्व संघटनेचे अध्यक्ष किंवा काही माजी सैनिक आम्ही त्या ठिकाणी जाणार आहेत. एवढं बोलून थांबतो. जय हिंद. सर, आपण कुठून आलात? नमस्कार, मी सागर नलवडे, माजी सैनिक, वाडे. ओके. वाडे सातारा जिल्हा इथलेच आहात? ओके. आपल्या पण काही भावना रणजित निकम यांच्या बाबतीत जे घडलं? 18 फेब्रुवारी 2026 रोजी आमचे सहकारी मित्र रणजित निकम यांच्यावर गावातल्या गावगुंडांनी ते काही जेव्हा हल्ला केला
त्यात त्यांनी जीवन संपवले. तर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही सर्व आजी माजी सैनिक जमलेलो आहोत. बरं, एवढं होऊन सुद्धा ते गावगुंड गजाड केले, त्यातला एक फरार आहे. तर त्याच्यावर सुद्धा लवकरात लवकर कारवाई व्हावी व ओके. त्या कुटुंबाला एक पाठबळ देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत. ओके, थँक्यू. सर, आपलं काही भावना व्यक्त करायच्या आहेत? रणजित निकम यांना म्हणजे त्या ह्यांनी आपलं मारेकऱ्यांनी मारलं त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यापेक्षा कोणतीही कमी शिक्षा नाही झाली पाहिजे. ठीक आहे, तुमच्या भावना मी समजू शकतो. सर, आपण आपली ओळख सांगा आधी. मी ऑनरी सुभेदार मेजर शिवराज संपाळ, उपाध्यक्ष माजी सैनिक संस्था देहू. अच्छा. आम्ही आमच्या सहकाऱ्यांबरोबर चितळी या गावी जाण्यासाठी आलेलो आहोत, तिथे जमलेलो आहोत. दिवंगत रणजित निकम हे एक अत्यंत प्रभावी असं नेतृत्व करत होते. माजी सैनिक आहेत आणि होते, आणि ते पुढे या पुढच्या पिढीला एक योग्य मार्गदर्शन करत होते. आणि अच्छा. त्यातूनच त्यांच्या काही गावगुंडांनी त्यांच्यावर बरेच काही प्राणघातक हल्ला होऊन धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करून त्यांना मारलेला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशी घटना पुढे होऊ नये यासाठी प्रशासनाने पण त्यांच्यासारख्या गुन्ह्यांवर फार अतिमोठी कारवाई करावी आणि त्यांना गजाड करून त्यांना जास्तीत जास्त त्याची शिक्षा होईल आणि तसं भविष्यात होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. ओके सर, तुमच्या युनिटीला मी सॅल्यूट करतो. धन्यवाद. खूप खूप छान वाटलं. आपण सगळे इथे एकत्र आहात. कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज बोलू शकता. आपण काही बोलणार आहे? सर, आपण कुठून आला? आम्ही पुण्यावरून आलो आहे. पुण्याहून आला आहे. ओके, काय तुमच्या फिलिंग्स आम्ही ऐकू शकतो? आमच्या फिलिंग्स ह्याच आहेत की आमचा मित्र रणजित निकम यांना म्हणजे श्रद्धांजली अर्पित करायची आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा त्यांना न्याय मिळावा. या अपेक्षेने आपण इथे एकत्र आलो आहे. ओके, थँक्यू. पहा मित्रांनो, अगदी पुणे सिटीपासून सुद्धा काही माजी सैनिक आवर्जून आलेले आहेत. आपण अजून काही लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न करू. कोणाला काही एक्सप्रेस करायचं आहे अजून? येस सर, आपली ओळख सांगा आधी. माझं नाव कुलदीप ठाणे, ओके. पारडी गाव, तालुका जिल्हा सातारा. सातारा. मी ओके. रणजित निकम यांची जी निर्घृणपणे हत्या झाली त्याचा निषेध करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी चिखली गावी जाण्यासाठी मी उपस्थित राहिलेलो आहे. आणि अशाच प्रकारे सर्व आजी माजी सैनिकांनी एकत्र आल्यास प्रत्येक गावोगावी असा संदेश जाईल की जिथं फौजींच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. या उद्देशाने मी आलेलो आहे. ते ज्या सन्मानाचे हकदार आहेत तो सन्मान त्यांना मिळाला पाहिजे इवन आफ्टर रिटायरमेंट. बरोबर आहे अगदी. चलो सर, अजून कोणाला काही बोलायचं आहे? हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. चलो चितळी एवढंच आपण म्हणू. आणि रणजित निकम परिवार तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. यस, चलो, थँक्यू.